देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, रामदास आठवले यांचं वक्तव्य, तर भाजपने एकनाथ शिंदेंना निरोप दिल्याचा दावा. रामदास आठवलेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संतापले. आठवलेंच्या सल्ल्याची गरज नाही, उदय सामंत यांचं वक्तव्य. आठवलेंच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही, शिरसाट यांचं मत. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत, संजय शिरसाट यांचा दावा. महायुतीचा मुख्यमंत्री आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निश्चित होईल अशी माहिती. मुख्यमंत्र्यांची कुणावरही नाराजी नाही, दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. भाजप पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो तिघांना सुद्धा मान्य, शिंदेंनी दिल्लीला कळवल्याची केसरकरांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. शपथविधीपर्यंत काळजीवाहू म्हणून काम पाहणार. ठाकरे आणि पवार गट ईव्हीएमच्या संदर्भातील तक्रारींवरती गंभीर. पवार गट वकिलांची टीम स्थापन करून कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रारी देणार. शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ. 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार घेणार मोदींची भेट. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळ मागितल्यामुळे चर्चांना उधाण. ठाकरेंच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंनी सुद्धा लिहून घेतली आमदारांकडून शपथपत्र. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचा मजकूर. पक्षशिस्तीचं पालन अनिवार्य. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडकडून अभय. पक्ष म्हणून काय चुकलं ते शोधा आणि सर्वांना सोबत घेऊन मंथन करा, अशा सूचना. सोलापूर शहरामधील माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांची राजकारणामधून निवृत्तीची घोषणा. 4थ्यांदा पराभव झाल्याच्या नंतर घेतला निवृत्तीचा निर्णय. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा अनोखा संकल्प. ज्या गावानं जेवढी लीड दिली तेवढी झाडं लावणार. देशमुख जिंकलेत 25,386 मतांनी. मराठीमध्ये बोलल्याने नाहूर स्टेशनवरती बुकिंग क्लार्कने तिकीट नाकारल्याचा आरोप. मराठी एकीकरण समितीकडून तक्रार दाखल. हैदराबादमध्ये पुऱ्या खाताना शाळकरी मुलाचा मृत्यू. एकाच वेळी 3 पुऱ्यांचा घास घेतल्यामुळे श्वास गुदमरला. सिकंदराबादच्या अक्षरा वाग्देवी इंटरनॅशनल स्कूलमधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.